102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व कास्तकार बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि सुरुवातीला ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 9 आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 07232 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं, ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं. ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं. इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं. लेकिन ये सब कैसे संभव है, आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को. ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं. ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है. प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं. यही नहीं, इन पेड़ों के बीच अंतर्वर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं. इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है. भारत सरकार की ओर से 2021-22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन, तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स, ऑयल पाम NMEO-OP की शुरुआत की गई. इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री, अंतर्वर्ती खेती एवं रखरखाव, ड्रिप सिंचाई, डीजल, बिजली, सोलर पंप सेट, बोरवेल, फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः रोपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है. इस मिशन के अंतर्गत किसानों को 1 से 5 लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है.
सरकार द्वारा ऑयल पाम की पौध सामग्री के लिए 20 से 29 हज़ार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है। इसके अलावा भी सरकार पहले 4 साल तक 42,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है। इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए 30,000 रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है। साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है। कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है। ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है। कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं। किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है, उनका कहना है कि ये सारे संचय निराधार हैं। ऑयल पाम का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं। और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं, तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम का खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं। वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं। वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। ऑयल पाम के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है। साथ ही सरकार एक वायबिलिटी मूल्य भी घोषित करती है, ताकि यदि भाव अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है। सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है। आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। तर शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर वळूया आजच्या मुलाखतीकडे आणि ऐकूयात फुलकोबी आणि टोमॅटो उत्पादन करणारे युवा शेतकरी कुणाल रमेश काळे, मुक्काम चिलगव्हाण, पोस्ट अंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बघतोय की जो युवक वर्ग आहे तो सहसा शेतीकडे वळायला बघत नाही। त्याचा उद्देश असते की आपण शेती करण्यापेक्षा आपण एखादा व्यवसाय करावं, नोकरी करावं, पण शेती नको, म्हणजे शेती ही फायद्याची नसते, नुकसान होतं। तर या गोष्टीला फाटा देऊन आज आपल्यासोबत आहेत कुणाल रमेश काळे, हे युवा शेतकरी आहेत आणि मंडळी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की ते त्यांच्या शेतामध्ये कोणतं पीक घेतात याविषयी। तर सुरुवातीला कुणाल, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। थँक्यू मॅडम। नमस्कार। कुणाल, मला सांगा की तुम्ही कुठे राहता? आम्ही चिलगव्हाण गाव येथे राहतो। अच्छा, म्हणजे चिलगव्हाण हे गाव कुठे आहे? पूर्ण पत्ता सांगा ना। ते जिल्हा यवतमाळ आणि तालुका महागाव। अच्छा, बरं। कुणाल, तुम्ही शेतामध्ये कोणतं पीक घेतलंय? आम्ही फुलगोबी घेतलेली आहे। अच्छा, फुलकोबी का बरं घेतली? पैसे बनवायसाठीच घेतात मॅडम सर्व काही। अच्छा, म्हणजे फुलकोबी तुम्हाला वाटलं की जास्त नफा देऊ शकते म्हणून तुम्ही फुलकोबीचं पीक घेतलं। बरं, याचं बियाणं कुठून आणलं की रोपं आणले, काय केलं, कसं? रोपं आणलेलं आहे मॅडम। अच्छा, कुठून आणलेत? माळकिनी। माळकिनी, अच्छा, कोणती तरी जात आहे, पण आता उत्पन्न कसं आहे, निघालं का ते? हो, येते। अच्छा, फुलकोबी निघाली? अच्छा, किती निघाला आतापर्यंत? आतापर्यंत 5 पन्न्या काढलेल्या आहेत मॅडम। 5 पन्न्या म्हणजे एका पन्न्यामध्ये किती? एका पन्नी म्हणजे 15 किलो तर। 15 किलो। आणि मार्केटला नेल्यानंतर जेवढं तुम्ही आता गुंतवणूक केली आहे, जेवढे पैसे लावले ते करण्यासाठी, तेवढं निघालं असं वाटते का तुम्हाला? नाही मॅडम, सध्या तर नाही। अच्छा, आता आणखी किती निघेल असं वाटते? आणखीन का खूप आहे मॅडम, तसं म्हणजे आता सुरुवात झाली। अच्छा, किती एकरवर पूर्ण झाड लावली ते? 1 एकर। एकच एकरला? अच्छा, तुम्ही युवा आहात, तुम्ही आता फुलकोबीचं नवीन काहीतरी करता, आता पहिल्यांदा शेती करता की आधीपासून शेतीमध्ये आहात? नाही, पहिल्यांदा। अच्छा, पहिली वेळेस आहे। अच्छा, कसं काय वाटलं तुम्हाला की शेती करावं, हे असं वेगळं काहीतरी फुलकोबी सारखं पीक घ्यावं? इकडं काय तेवढं पूर्ण झालं म्हणून माळव्याकडं जावं म्हणून। अच्छा अच्छा, इकडं म्हणजे दुसरं काही करता का आणखी?
नाही म्हणजे पहिले हरभरा वगैरे लावायचो, सोयाबीन वगैरे. अच्छा तिच्यात काय होत नव्हतं तेवढा प्रॉफिट, हां म्हणून मग इकडे गेलो माळव्याकडे. अच्छा. पण फुलकोबी म्हणजे आता हे फळ भाजी पीक आहे, या व्यतिरिक्त दुसरे पीक लावू शकला असतं, ते नाही का, तो नाही विचार केला? नाही, आहे ना टमाटे काय. अच्छा टमाटे आहे. तिथपर्यंत जाणं येणं तुमचं शेत फार लांब आहे की जवळ आहे? आहे, खूप लांब आहे तरी पण. अच्छा, मग जाणं येणं पुरतं का तुम्हाला? कारण की भाजीपाल्याचं कसं असतं की आपल्याला सतत लक्ष ठेवावं लागते की जनावरं येतील, नुकसान करतील, आणखी लोकांचाही वेगळा त्रास असतो की चला गेलं की घेऊन या. मग ह्या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करता? मी काय नाही मॅडम. अच्छा, रात्रीला जागली वगैरे जाता का? हो, एखादी चक्कर म्हणजे राहतेच. अच्छा. बरं, भाजीपाल्याचं पीक घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी पाहिजे असते, मग तुमच्याकडे पाण्याची काय व्यवस्था आहे? पाण्याची का मॅडम, बोर आहे आमच्याकडे. अच्छा, बोर आहे, सोलर पण आहे. सोलर आहे. हे सोलर कधी घेतलं? सोलर का 2 वर्ष झाली मॅडम. अच्छा, 2 वर्ष. मग पावसाळ्यामध्ये मग ते त्याचं संरक्षण झालं पाहिजे, खराब नको व्हायला, यासाठी काय करता? काहीच नाही मॅडम, ते तसंच राहते, फक्त त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला लागते. अच्छा, काय लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावर? त्याची प्लेट वगैरे फुटावं नाही म्हणून. अच्छा अच्छा, म्हणजे हे का विशेष? पावसाळ्यात गारपीट वगैरे झाले. अच्छा, मग सुरुवातीला त्याचा खर्च खूप लागला असणार, पण वाटते का की चला बा इतर वीज जोडण्यापेक्षा सोलरचं थोडंसं स्वस्त आहे असं वाटते का? नाही. हो मॅडम. अच्छा, हे जे सोलर पंप आहे जे तुम्ही घेतलाय आता, हे तुम्ही शासनाकडूनची जी एक योजना आहे सोलर कृषी पंप योजना म्हणून, त्याद्वारे घेतली आहे की तुम्ही स्वतःच लावलंय तिथे? नाही मॅडम, योजनाद्वारे घेतलेली आहे सरकार. अच्छा, सरकारकडनं 2 वर्ष आधी? 2 वर्षांमध्ये. कुणालजी, तुमचं शिक्षण किती झालंय? माझी का ITI झालेलं आहे मॅडम पहिले, नंतर आता 12वी झालेली आहे. अच्छा, ITI मध्ये कोणतं ट्रेड होतं? ICTS. अच्छा, हे का कोणतं ट्रेड असते? IT मधून येते मॅडम, म्हणजे कम्प्युटर वगैरे, इलेक्ट्रॉनिक. अच्छा, हे ट्रेड तुम्हाला आवडतं का, कम्प्युटर वगैरे, त्यामुळे तुम्ही घेतलं? हो, येस मॅम. अच्छा, मग ते अप्रेंटिसशिप असते, मग ते नाही केलं का आता? नाही मॅडम, ते नाही केलं. अच्छा, म्हणजे ते करायचं की नाही, की तुम्हाला शेतीच करायची आता? नाही, ते नाही करायचं मॅडम सध्या. मला इकडं इंजिनिअरिंगकडे जायचं. अच्छा, इंजिनिअरिंगकडे. मग आधी ITI केलं, मग आता इंजिनिअरिंगकडे वळावं, कसं काय वाटतं? आता 12th झाली ना मॅडम. अच्छा, आता 12th झाली, म्हणजे 10वी नंतर तुम्ही ITI केलं? आता इंजिनिअरिंग मध्ये आता IT करायचं ते आपल्याला. अच्छा, मग डायरेक्ट ऍडमिशन मिळतं तिकडे? अरे वा, छान. म्हणजे कोणतं ट्रेड तिथं इंजिनिअरिंगसाठी कोणती शाखा निवडायची आहे तुम्हाला? तशी ITच निवडायची मॅडम. ITच निवडायची. असं तुमचं काय बनायचं, काय स्वप्न आहे? IT इंजिनिअरच आहे मॅडम. अच्छा, मग हे अचानक हे सगळं तुमचं स्वप्न आहे आणि तरी पण तुम्ही अचानक शेतीकडे वळलात, म्हणजे शेतीमध्ये तुम्ही वेगळा काहीतरी प्रयोग करत आहात, हे कसं काय करावं वाटलं? ते करायला लागते मॅडम. कसं काय? तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? भाऊ आहे, बाबा, आई. अच्छा, बहीण? नाही, बहीण नाही. अच्छा, म्हणजे मग घरी हातभार लावावा म्हणून तुम्हाला हे करावं असं वाटलं. अच्छा, दिनचर्या या शेतीबद्दलची काय असते तुमची रोजची, सांगा थोडक्यात. तिथं काय मॅडम, सकाळी वावरात जायला लागते, मग त्याला पाणी वगैरे सोडायला लागते, नीट बघायला लागते की त्याला काही व्हायरस वगैरे झाला का काही, नंतर फवारणी वगैरे चालूच राहते तिच्या. अच्छा, बरं, मग यावर कीड आली, रोग आला, हे कसं काय समजतं तुम्हाला? तुम्ही तर आता पहिल्यांदा करत आहात ना शेती, मग हे कसं काय कळतं? ते झाड सुकून जाते मॅडम एक तर, नाही तर त्याचे पानं वगैरे खराब व्हायला लागते. मग तेव्हा तुम्हाला कळतं? तेव्हा कळते आपल्याला. फुलकोबीचं काय होतं की जरा ढगाळ वातावरण असलं की अळी पडते, आणि नसेल तर मग ते गुलाबी होती थोडीशी कोबी, अर्धी. मग यासाठी कोणतं कीटकनाशक किंवा रोगनाशक काय फवारता तुम्ही? ते आपला भाऊ करते ना. अच्छा, भाऊ आणि तुम्ही? त्याच्याकडे आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं मिळून करता? दोघं मिळून करतो. अच्छा, तुम्हाला या शेतीमध्ये फुलकोबी जी तुम्ही घेता यासाठी कोण कोण मदत करता आणखी? माझा भाऊ आणि बाबा. अच्छा, दोघं पण? तुम्ही तिघं पण शेताकडे लक्ष देता? पाणीची असं असते की आपल्याला सकाळीच उठून लवकर पाणी द्यावं लागतंय, मग सकाळी किती वाजता नेमकं पाणी देण्यासाठी तुम्हाला उठावं लागतं? आम्हाला का मॅडम तरी पण 6 वाजता उठायला लागते, सकाळी उठलं की तयारी वगैरे करून वावरात. अच्छा, मग दिवसभर तुम्ही शेतातच राहता? अच्छा, जेवण वगैरे सगळं तुमची आई वगैरे घेऊन जाते, मग तिथेच जेवण करता? अच्छा, भाजीपाल्याचं म्हणजे फुलकोबीचं असू द्या किंवा इतर भाजीपाला असू द्या, आपल्याला त्याची तोडणी व्यवस्थित करावी लागते, म्हणजे वेळेवर करावी लागते. मग ही तोडणी तुम्ही कधी करता? ही का ते बघायला लागते मॅडम, फुलावर राहते. अच्छा, सकाळी करता की संध्याकाळी करता तोडणी याची? सकाळ संध्याकाळ दोन्ही जमते. तसं काय ना, फक्त त्याला लवकर तोडायला लागते, म्हणजे आले की लेट झालं की त्याला आळ्या पडते. अच्छा, बरं, मग
खूप उशीर झाला, अळ्या पडल्या, अळ्या एखाद दिवस नाही पडली, मग खूप मोठी, किती मोठी होऊ द्यावं लागते ती कोबी? 1 किलोपर्यंत जाऊ शकते बघ. 1 किलोपर्यंत मोठी होऊ थोडी वर जाऊ शकते, पण मग ती सडून जाते. सडून जाते. बरं. पण ही जी फुलकोबी आहे तुम्ही म्हणता 10-15 किलो, किती पन्न्या होते म्हटलं तुम्हाला? आम्हाला का तिच्यात खूप पन्न्या निघू शकतात मॅडम, पण ते आपल्या काढण्यावर आहे. अच्छा. किंवा जेवढी आली तेवढी काढतो ना आपण. तसं काढायला कोण कोण येतात की तुम्हीच काढता की मजूर लावता? आम्हीच काढतो मॅडम. बघून काढावी लागते की कोणती तोडण्यासारखी आहे, कोणती नाही आहे, कोणती आली कोणती नाही. बर. मग मार्केटमध्ये नेताना काय व्यवस्था आहे तुमच्याकडे? गाडी वगैरे लावायला लागते मॅडम भाड्यानं. अच्छा. मोठी अशी आपेसारखी किंवा ट्रक सारखी थोडी छोटी गाडी मालगाडी लावावी लागते. नेणं आणणं पुरतं का तुम्हाला? ते तर त्याच्यावर आहे मॅडम. ते अच्छा. किंवा आपल्याला भाव किती भेटेल पुढे. अच्छा. आतापर्यंत तुम्ही जेव्हा कोबी नेलेली आहे मार्केटमध्ये, तुम्हाला मनासारखा भाव मिळालाय का? नाही. अच्छा. आता आणखी कितीकदा होईल असं वाटते? काय सांगता जमत नाही मॅडम. अच्छा. काय बरं, कुणाल पुढे या शेतामध्ये जर करायची इच्छा असेल, आता तुम्ही पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला, यापूर्वी कधीच फुलकोबी घेतली नाही असं तुम्ही म्हणता की घेतली आहे? नाही, पहिल्यांदाच घेतली. पहिल्यांदा. मग यापूर्वी काय घ्यायचे? यापूर्वी सोयाबीन, हरभरा घ्यायचे. बरं. पुढे जर काही करावं वाटलं तर मग तुम्ही कोणतं पीक घ्याल? आम्ही का तेच मॅडम, टमाटे नाही ते. अच्छा. टमाट्याची कोणती व्हरायटी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे का त्याचे काहीतरी छोटं टमाटे आहे, मोठं टमाटे आहे, म्हणजे गावरानी आहे का की ते काशीसारखं असतं मोठं? ते कोणतं सारखं आहे मॅडम? मोठं आहे. बरं. मग टमाटे पण खूप नाशवंत असतात, त्याला लवकर व्यवस्थित तोडावी लागते. कोणत्या अवस्थेत तुम्ही तोडणी करता टोमॅटोची? थोडे हिरवे असतात ना त्या टायमाला. अच्छा. हिरवे असताना मग त्यासाठी मजूर लावता की तुम्हीच करता? त्यासाठी मजूर लावतात. अच्छा. त्यासाठी मग फुलकोबीसाठी मजूर नाही लावत, टोमॅटोसाठी मजूर लावता. म्हणजे टोमॅटो जास्त आहे का? हो. अच्छा. किती एकरवर टोमॅटो आहे? एकरवरच आहे, पण त्याला तोडाय खूप उशीर लागते. अच्छा. हळूहळू तोडावी लागते. अच्छा. आणि मग फुलकोबीचं असं नाही? त्याचं तसं. बरं. पुढलं काय नियोजन आहे की तुम्हाला जर करायचं चान्स मिळाला, करावं वाटलं, आता तुम्ही शिक्षण पण शिकता, 12वी नुकतीच झाली तुमची, तुम्हाला इंजिनिअरिंगकडे वळायचं आहे, जर या कालावधीच्या आतमध्ये किंवा नंतर एखादी शेती करावी वाटली, तुम्हाला वेगळा काय प्रयोग करावा वाटला, तर तुम्हाला काय करायला आवडेल? आम्हाला काय मॅडम खूप काय आहे तसं. केळी आहे, मिरची आहे, म्हणजे तिकडं थोडंसं आहे. अच्छा. यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? म्हणजे कोणाचं बघून असं वेगळं काहीतरी करावं वाटलं? आम्ही का अंकलचं, माझ्या भावाचे भाऊ. अच्छा. म्हणजे त्यांनी सांगितलं तुम्हाला की असं काहीतरी कर, म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कशी फिलिंग आहे? तुम्ही शेतीमध्ये गुंतलात, कसं वाटतंय? आता पहिली वेळेसच आहे मॅडम, पण कळेल लवकरच. अच्छा. बरं. तर कुणाल काळे, आज आपण इथे तुम्ही जे वेगळा प्रयोग करत आहात, फुलकोबी लावली आहे, सोबत टोमॅटो लावलेले आहे, तर नक्कीच तुम्ही जे काही ठरवलं आहे ते नक्की पुढे होईल. आणि तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण फुलकोबी आणि टोमॅटो उत्पादन करणारे युवा शेतकरी कुणाल रमेश काळे, मुक्काम चिलगव्हाण, पोस्ट अंबोडा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैंने 2015-16 से ऑयल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं। और इनका जो पेड़ पौधा होता है, इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं। और इनके अंदर इंटरक्रॉप जो है, जो कपास वगैरह लगाते हैं, तो हम डबल गुनाई लेते हैं और अच्छा रहता है। ऑयल पाम का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है। इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है। ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पौधे सीडलिंग देते हैं, वो जब बड़ा हो जाता है, जो फल जो देता है, हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं, वही रेट पे कंपनी खरीद लेते हैं। मैं काट के इकट्ठा कर देता हूँ, कंपनी उठा के लिए जाते हैं। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात
तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, तणनाशक सोबतचे लेबल नीट वाचून घ्यावे. तणनाशकाच्या शिफारसीत मात्रेत आणि वेळेनुसार फवारणी करावी. उगवणपूर्व तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळे रहित आणि सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असताना फवारावे. उगवण पश्चात तणनाशकाची ढगाळ आणि पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पूस असताना आणि कडक उन्हात फवारणी टाळावी. फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरावे. सतत एकच एक तणनाशकाचा वापर करू नये. तणनाशकासाठी वेगळा पंप ठेवावा. शेतकरी बंधू भगिनींनो, फवारणीसाठी फ्लॅट फयान किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यावे. तणनाशक वापरण्यापूर्वी तांत्रिक सल्ला अवश्य घ्यावा. तणनाशक फवारणी करताना फवारा शेजारच्या शेतातील पिकांवर उडणार नाही याची दक्षता घ्यावी. फवारणी वेळी स्वतः हजर राहावे किंवा फवारणी करणाऱ्यास संभाव्य उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून द्यावी. मंडळी, रासायनिक तणनाशकाचा अंश व्यवस्थापनासंबंधी उपाययोजना याप्रमाणे. तणनाशकाच्या अतिवापरामुळे भविष्यात तणनाशकाचा अंशवाढीचा धोका लक्षात घेता जमिनीमध्ये असे अंश वाढू नये यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतात. त्या याप्रमाणे. शिफारशीच्या मात्रेतच तणनाशकाचा वापर करावा. जमिनीत तणनाशकाच्या अंशवाढीस आळा घालण्यासाठी वारंवार एकच एक तणनाशक न वापरता तणनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्या वेळी शिफारशीप्रमाणे उगवण पश्चात तणनाशक वापरावे. एकच एक पीक न घेता पिकांची फेरपालट केल्याने पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो. सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठेवले जातात. तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुद्धा वाढते. जमिनीतील खोल नांगरणी केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो आणि तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण तणनाशक फवारताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. तर मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी.